सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। माझे नाव धनश्री जयवंत बिसाळ आहे। मी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये नोकरी करते आणि मी शिकण्यानिमित्त गेली असून मी 9 वर्षांपासून तिथे राहते। माझे भारतात येण्याचं कारण म्हणजे 4 जुलै रोजी माझा भाऊ धनराज जयवंत बिसाळ याने आत्महत्या केली व त्यामुळे मी भारतामध्ये 5 जुलै रोजी आले। 5 जुलै रोजी आल्यानंतर 6 जुलैला आम्ही आत्महत्यास प्रवृत्त केलेल्या आरोपींविरुद्ध म्हणजे सतीश हरिश्चंद्र बिसाळ व त्यांचे कुटुंब आणि इतर 7 लोकांविरुद्ध आम्ही मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। त्या गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही मांजरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून काही कागदपत्रे आम्हाला प्राप्त झाली व त्या कागदपत्रांमधून मला आढळले की मी अमेरिकेत असताना भारतात नसूनही PDCC बँक कराठी शाखा या बँकेमध्ये माझं खातं उघडलं गेलं होतं व त्या खात्यांना उघडण्यासाठी त्यांनी माझ्या कागदपत्रांचा गैरवापर केला। आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे माझे कागदपत्र व ते माझ्या शिक्षणाच्या लोनसाठी जामीनदार असल्यामुळे माझ्या कागदपत्रांच्या प्रती त्यांच्याकडे मी दिल्या होत्या व त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन त्या खात्यावर बेकायदेशीर व्यवहार केले व अनेक उलाढाली करून त्या खात्यांवर अनेक कर्ज प्रकरण करून माझी फसवणूक केली आहे। मला ही घटना आढळल्यानंतर ह्या घटनेची फिर्याद देण्यासाठी मी सुपा पोलीस स्टेशनमध्ये 8 ऑगस्टला गेले। मी 10:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 7:50पर्यंत फक्त फिर्याद देण्याची वाट बघत होते। सुपा पोलीस स्टेशनमधले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी प्रथमतः मनोज कुमार नवसारे साहेब आणि पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत ह्या दोघांनी मिळून मुख्य आरोपी सतीश हरिश्चंद्र बिसाळ व त्यांची बायको आशा सतीश बिसाळ हे केवळ 15 मिनिटाच्या अंतरावर असून त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी बसलेले असूनही त्यांना अटक केली नाही व त्यांना पलायन करण्यास मदत केली व माझी फसवणूक करून त्यांनी मला माझ्या प्रक्रियेस विलंब लावला आहे। एवढेच नव्हे तर मुख्य आरोपी सतीश हरिश्चंद्र बिसाळ व त्यांच्या कुटुंबाने माझ्या भावाला प्रचंड मानसिक त्रास दिला आणि ह्या त्रासाबद्दल माझ्या भावाने आत्महत्या करण्यापूर्वी पुरावे सोडून गेलेला आहे। हे पुरावे असूनही अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही व ते आरोपी सताड आत्ता इकडे बारामती तालुक्यामध्ये त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी फिरत आहेत। वारंवार त्यांनी माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली, माझ्या कुटुंबाला 4 कोटींचं नुकसान केलं, बँकेचे फ्रॉड करून माझ्याच कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर नाही पण माझ्या आई आणि माझ्या भावाच्या कागदपत्रांचा देखील त्याने गैरवापर केला आणि माझ्या भावाला त्यांनी आत्महत्या करण्यास हे सगळ्या कारणांनी प्रवृत्त केलेलं आहे। मी खूप प्रशासकीय आणि राजकीय लोकांकडे गेल्या 1 महिन्यांपासून मी त्यांच्याकडे जाते आहे मदत मागण्यासाठी पण मला न्याय मिळत नाही आहे। मग मला आणि माझ्या आईला न्याय मिळावा हीच माझी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कळकळीची विनंती आहे। नाहीतर माझ्या कुटुंबाला देखील आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय उरणार नाही, एवढेच मी त्यांना सांगेन।